हे एक बरोबर आहे ना, जे लहानपणापासून आपल्यावर एवढे प्रचंड जीव असतो आणि अचानकच ते लोकं म्हणजे आपण त्यांना दुश्मन होऊन जातो. कारण की का? की लोकांचे बोलणे ऐकून त्या लोकांना आपण दुश्मन होऊन जातो. तर काही हरकत नाही. तर ठीक आहे, चालेल. तर आम्ही निघालो म्हणजे हा आहे गावातला व्हिडिओ. तर गावातला व्हिडिओ आहे, तर मग आम्हाला जायचं होतं साड्या घ्यायला. तर मम्मी बोलली की म्हणजे आम्ही भाऊबीजसाठी गावाला गेलो आहे आणि गावाच्या खूप खूप व्हिडिओ आहेत. पण मला वेळच भेटला नाही, टाईम भेटला नाही. घरातले एवढे कामं असतात, एवढे कामं असतात, खूप कामं असतात. त्या कामांमुळं मला अजिबात वेळ भेटला नाही. तर मग मी खूप व्हिडिओ बनवून बनवून ठेवली आहे. पण जसं मला टाईम भेटेल तसं मी लाँग व्हिडिओ बनवणार आणि यूट्यूबला टाकणार. तर आपल्याला तर मग काम करायचंच आहे. तर आपले छोटे छोटे स्वप्ने आपल्याला पूर्ण करावंच लागेल, आपले छोटे छोटे स्वप्ने. तर मग मग मी घेतली हा व्हिडिओ म्हणजे जे हा बनवली आहे आणि माझं माहेर आहे संभाजीनगर. मी आहे संभाजीनगरमधली आणि मी राहणारी आहे मुंबई, म्हणजे माझं नवऱ्याचं आहे मुंबई. तर मग मी आहे मुंबईची सून, रुपाली धोत्रे, रुपाली लक्ष्मण धोत्रे, मुंबईची सून. तर मग असा मस्तपैकी असा व्हिडिओ शूट करून घेतला. तर इकडं सगळे भाजी मंडी होतं. तर हे सगळं भाजी मंडी सगळं हटवून टाकलं आहे. तर तुम्ही हे सगळे आता फक्त फ्रूट वगैरे लावून ठेवलेत. आणि मग मम्मी तिथं पुढं उभं राहिली होती. मला बोलली की तुम्ही सगळेजण या. तर आम्ही सगळेजण निघालो. तर सिटीमध्ये आमचं काय काम होतं थोडंसं, संभाजीनगर सिटीमध्ये. तर मग हा रिक्षा मग इकडं थांबवलं जरासा पुढं. तर इकडं थांबवलं तर इकडं माझी मम्मी आणि माझा भाऊ, लाल साडी घातलेली माझी मम्मी आणि लाल शर्टवाला माझा भाऊ. तर आम्ही 4 बहिणी आहे. 4 बहिणी, रुपाली, दीपाली, अंजली, मोनाली, राजेश. तर ही आमची मम्मी, माझा भाऊ आणि आम्ही सगळे बसलो होतो रिक्षामध्ये. आणि मग चाललो आम्ही आता सिटीमध्ये. तर मग असं थोडाफार व्हिडिओ शूट करत होती, थोडे थोडे, हे थोडे ते थोडे. आणि मग जरा मी आता सांगू नाही शकत. आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा, अंजलीचा मुलगा, तर तो बघतच नव्हता, इग्नोर करत होता. मी बोलली ए बघ रे बघ रे कॅमेरामध्ये, तो काय बघतच नव्हता. हां, मग सगळे हसत होते, तो कॅमेरामध्ये बघत नव्हता. तर पाठीमागं माझ्या 2 मुली, तर माझ्या 2 मुलींना मी आवाज देत होती. तर छोटी मुलगी बघत होती आणि मोठी मुलगीला, तिला तर वैताग येतो, व्हिडिओ शूट वगैरे केलं ती बघतच नाही नीट. तर मग असं थोडा मग रिक्षामधला व्हिडिओ शूट करून घेतला. हा आहे संभाजीनगरला जायचा रोड. जसं आपण निघतो मुंबईवरून, मुंबईचे लक्झरीचे बस संभाजीनगर बस स्टॉपपाशी जाऊन उभा राहतात ना, तर हा संभाजीनगरचा रस्ता. आणि खूप मस्त तिकडं झाडं वगैरे खूप मस्तपैकी होते आणि मग छान वाटते. गावातले झाडं बिडं मस्त फ्रेश. आपल्या मुंबईत तर एवढं हे सगळं बघायला नाही भेटत, हे सगळं असं. तर हा आला एस क्लबचा रस्ता. एस क्लबमध्ये माझी शाळेतली मैत्रीण राहते, दीक्षा नावाची. तर मग तिला पण भेटायला गेली होती. तर मग मी गेली होती रविवारी का सोमवारी गावाला. तर आम्ही फक्त 3 दिवस राहिलो गावामध्ये. आम्हाला जास्त राहायला भेटलंच नाही, कारण की आमचे पोरं पण एवढे सतवतात ना, खूप सतवतात. आपल्या आपल्या घरीच ठीक असतात पोरं आणि घाबरतात आणि काय बोललेलं आणि लवकर ऐकतात. मम्मी पप्पाच्या घरी गेलो तर मुलं अजिबात ऐकत नाही, खूप मस्ती करतात पोरं.
आणि शांतीने राहून पण देत नाही. माझ्या बहिणीच्या 2 मुलं आहेत. पिंकीचे एक मुलगा आणि एक मुलगी आणि माझ्या 2 मुली. हे 4 मिक्स झाले ना, एकमेकांशी एवढे भांडतात ना, खूप भांडतात. आणि रस्त्यावर असे मस्तपैकी डॉल वगैरे लावले होते. गावाचं वातावरण म्हणजे एक वेगळंच असतं, खूप छान असतं. आणि शाळेत पण मी मस्त सायकलीवरच जायची. अशा रोडाने जायला लागली ना, मस्त शाळेचे दिवस आठवतात. शाळेत मी पण 3-4 वर्ष सायकल चालवली. तर आणि गावामध्ये खूप खूप थंडी असते हिवाळ्यामध्ये. आणि आपल्या मुंबईत तर थंडी असतं की नसतं काय माहीतच पडत नाही. तर मग आमचं संभाजीनगरमध्ये थोडंसं काय काम होतं, ते काम करून घेतलं. नंतर आम्ही चाय पाणी नाश्ता करायला आलो. तर त्या दिवशी माझा उपवास होता. मी फक्त कॉफी पिऊन घेतलो आणि माझ्या मुलीला पण आवडतं कॉफी. तर मम्मी त्यांनी चाय घेतला आणि आम्ही कॉफी घेतला. आणि त्यांनी भजीचा प्लेट घेतला आणि मग काय त्यांनी नाश्ता करून घेतला. नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही संभाजीनगरवरून मग परत घरी निघालो. पंढरपूर तुम्हाला माहीतच असेल. ही माझी मम्मी आणि हा माझा भाऊ. थोडा कॅमेरामध्ये अंधार दिसायला लागला त्या साईडला. तर मग आम्ही बस पकडलो. ही बस होती कंपनीतली बस, म्हणजे खालीच जात होती. मग थांबवलं तर तो काकानी थांबवलं त्यांनी. मग असा थोडा बसमधला व्हिडिओ शूट करून घेतला. बस पूर्ण खाली होतं. बसमध्ये कोणीच नव्हतं जास्ती, आम्हीच होतो. आणि आधी 1-2 बायका होते, लेडीज बायका. आणि हे कंपनीच्या बस असतात म्हणून कमीच पैसे घेतात, जास्ती काय घेत नाही पैसे. आणि गावामध्ये लहानची मोठी झाली आहे तर काय आठवणी येतात. आणि हे आहे मिलिटरीचं पण थोडंफार काय शूट करून घेतलं. हे मस्तपैकी असे झाडं बिडं रोडावरचे संभाजीनगरमधले. आणि खूप काय आठवण येते. वर्षातून एकदाच जाते. फक्त मला दिवाळीलाच जायला भेटते. अधूनमधून मला जायला बिलकुल भेटत नाही. आणि खूप आठवणी येतात लहानपणीचे. तिकडं शिक्षण केलेलं खूप मस्त वाटतं वर्षातून एकदा गेल्यावर. मग काय आपलं बस चालू होतं फास्ट. आम्ही असा व्हिडिओ शूट करून घेतला बाहेरचा. आणि कसा वाटला नक्की सांगा आमचं संभाजीनगरमधला हा व्हिडिओ. आणि खूप आम्ही मज्जा मस्ती केलो. आम्ही 4 बहिणी आणि ह्या टायमाला वर्षा पण आली होती. आम्ही खूप मस्ती एन्जॉय केलो, खूप हसलो, मजाक मस्ती केलो. आणि मग आलो साडीच्या दुकानात. तर मम्मी बोलली की करा तुमची चॉईस, तुम्हाला काय काय आवडतं ते घ्या साड्या. तर आम्ही तेच बघत होतो साड्या. खूप छान छान साड्या होते. आणि हा माझा भाऊ. मस्त मस्त साड्या होत्या, खूप छान छान होते साड्या. आणि हा माझा बहिणीचा मुलगा छोटा. ही माझी मुलगी त्रिशा. तर घेतलो आम्ही साडी सगळ्यांना, स्वतःसाठी एक साडी. हा पिवळी साडी तो घेतला, जांभळा कलरचा घेतला. तर घेतले असं सगळ्यांनी आपल्यासाठी. आणि मग सगळ्यांनी साड्या घेतले स्वतःसाठी. तर मग आम्ही चाललो आता वरती चाललो आहे मुलांसाठी कपडे.
पण तिथं खूप महाग होते कपडे तर अजिबात काही चांगले नव्हते, आवडले नाही आम्हाला जसे पाहिजे होते तसे. एवढे खास तर नव्हते, पण प्राईस तर खूप होते कपड्यांचं. तर मग मी मम्मीला बोलली राहू दे, आम्ही मुंबईतच बघतो, तिकडं कमी प्राईजमध्ये पण भेटतात आणि छान छान पण भेटतात. तरी मग चालू होतं बघायचं, बघूया कसं आहे कसं नाही. तरी आम्हाला काय पसंत आलंच नाही कपडे. हा एक आवडला होता, जॉकेट आणि जीन्सचं जॉकेट आणि जीन्स पॅन्ट. पण एक थोडंसं मोठं साईज पाहिजे हवं होतं, पण तो झाला छोटा झाला म्हणून काय मग तो घेतलाच नाही. मी बोलले राहू दे मम्मी, बघतो आम्ही तिकडंच मुंबईत घेतो. आणि हा असा मस्त बाहेरचं व्हिडिओ शूट करून घेतला. हा होता समोरचा मॉल. त्या मॉलमध्ये पण भांडणं चालू होते. काय तिकीट, तो माणूस गाडीवर बसलाय त्याचं काय भांडण चालू होतं. कसले होलसेल कसलं तिकीट घेतलेला आणि काय फ्री भेटणार, काय 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 ते काय कळलंच नाही. तर आम्ही निघलो बाहेर आणि तो भांडण करून बसला तिकडं गाडीवर. तर मग असं बघत होतो, जरा तिला छोटंच होतं तर मग 1 वर्षांनी पूर्ण शॉर्ट झाला असता, म्हणून मग तो घेतलाच नाही ड्रेस. नको बोललो राहू दे. 1 वर्षांनी अजून छोटा झाला असता पूर्ण, मग वेस्ट झाला असता घेऊन पण. आणि प्राईज पण 1,500-2,000 हजारचं होतं. आणि ही माझी मस्तीखोर मुलगी त्रिशा अशी व्हिडिओ काढून घेतली सगळ्यांबरोबर मस्ती करत. आणि ह्या क्यूटच्या पिल्लूला तिने कसा दिसतोय शिवांश. आणि हा चॉकलेट खात बसलेला आणि उठायचं नाव घेत नव्हता, बोलत होता अजून पाहिजे चॉकलेट. मी बोलली चल उठ, बस झालं आता खायचं, चल आता खूप झालं. तरी तो उठत नव्हता, पण मी जबरदस्तीचं उठ 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 करत होती त्याला, उठ करून. मग उठले आणि तिथं कचरा बघा, किती कचरा, आणि कचऱ्याजवळच जाऊन बसले होते. आणि यांना काय मेडिकलमध्ये घेतलं त्यांनी सामान. तर मग नंतर इकडं वडापाव, ज्यूस वगैरे मग सगळं फिरून झाल्यावर संभाजी सिटीमध्ये जाऊन आलो. मग साड्या घेतलो, शॉपिंग केलो. तर मग नंतरून मग ह्या माझ्या मुली बोलले की आम्हाला ज्यूस आईस्क्रीम पाहिजे. तर मग हा माझा भाऊ आणि ही छोटी मुलगी वर्षा, मम्मी, याचू माझी मोठी मुलगी याचिका. तर मग असं सगळं मग केलं, मस्त फिरलो. तर मम्मी बोलायला लागली कशी व्हिडिओ शूट करते, कशी पण करत राहतेस का. मी बोलले काय झालं, चांगलं तर वाटतंय, अजून वेगळं काय दिसतंय. तर मग इकडून ज्यूस घेतलं. आणि माझा होता उपवास त्या दिवशी उपवास होता, तर माझ्यासाठी पण मी ज्यूस मागून घेतला. तर मी अजून खूप माझे गावातले व्हिडिओ काढले आहे, मी ते थोडे तुम्हाला सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार. तर चला, तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.